कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। महाडमध्ये घडली धक्कादायक घटना। प्रेम संबंध आले अंगलट। अल्पवयीन मुलाचे 16 वर्षीय पीडित मुलीशी शारीरिक संबंध। पीडित 6 महिन्यांची गर्भवती। खेड महायुतीतील अंतर्गत वाद। नगराध्यक्ष पदावरून तीव्र संघर्ष। वैभव खेडेकरांची नवी खेळी। भाजप शिवसेनेमध्ये वाढला ताण। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अतितटीची लढत। महाडच्या राजकारणात निवडणुकीची रणधुमाळी। बाळ माने यांचे पालकमंत्री उदय सामंत यांना आव्हान। डांबर घोटाळा निवडणुकीत ऐरणीवरती। 44 कोटींचे व्हाउचर जाहीर करा। पारदर्शकतेच्या मागणीने राजकीय खळबळ। आणि गुहागरमध्ये लक्षवेधी निवडणूक। वडील मुलगा आमने सामने। एकाच वॉर्डात पिता पुत्रांची टक्कर। शिंदे गट अजित पवार गट समोरासमोर। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। येथे प्रेम संबंधातून आलेल्या शारीरिक संबंधांमुळे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 6 महिन्याचा गर्भ राहिल्याने खळबळ उडालेली आहे। या गंभीर प्रकरणात एका अल्पवयीन मुलावरती पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा आणि मुलीमध्ये आधी मैत्री होती। त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले। मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली। या तपासणीत ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली। महाड MIDC पोलिसांनी कलम 376 आणि पॉस्को कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे। पीडित मुलीला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। समाजात अल्पवयीनांवरती वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त होत असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करत आहेत। खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे। नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे। नुकतेच मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले नेते वैभव खेडेकर यांनी उचललेल्या पावलांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीत नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयामुळे भाजपच्या गोटात मोठी नाराजी पसरली होती। वैभव खेडेकर यांनी या नाराजीला वाट करून देत एक वेगळीच राजकीय रणनीती आखलेली आहे। अधिकृत जागा वाटपात भाजपाला कमी जागा मिळाल्या असल्या तरी खेडेकर समर्थकांनी तब्बल 11 भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत। इतकेच नाही तर नगराध्यक्ष पदासाठी स्वतः वैभवी खेडेकरांनीही भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या सर्व उमेदवारांनी अपक्ष अर्जही भरून ठेवले असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झालेली आहे। पक्ष पातळीवरून AB फॉर्म न मिळाल्यास वैभव खेडेकर गट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। या घडामोडींमुळे महायुतीत तडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे। खेडमधील हा वाढता तणाव आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचलेली आहे। यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट आणि अतितटीचा सामना पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या कन्या वनश्री शेडगे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या या उमेदवारीमुळे रोह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले आहे। तटकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की वनश्री शेडगे या बहुमताने निवडून येतील आणि रोहा नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता येणार आहे। एकूण 20 नगरसेवक पदासाठी आणि एका नगराध्यक्ष पदासाठी अशा 21 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे। शिंदे गट देखील सर्व जागांवरती रिंगणात उतरलेला आहे। युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याने निवडणुकीत उत्साह वाढला असून तटकरे यांच्या या आत्मविश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे। आता रोहा नगर परिषदेच्या मतदारांचा कौल कुणाला मिळतो आणि सत्ता कोणाच्या हाती येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती। शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते।
परंतु उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे. पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता, अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं. आपल्याला सगळ्यात आधी मूलभूत सुविधा ज्या लोकांना आपण देत आलो आहोत तटकरे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या परीने आपल्या इथे सगळ्या मूलभूत सुविधा आहेतच, पण त्याच्यात देखील अजून आपल्याला कसं चांगलं करता येईल. रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, गटार असतील, या सगळ्या मूलभूत गरजांवर आपलं नक्कीच काम राहील. त्या व्यतिरिक्त रोह्याला जे निसर्ग लाभलेला आहे त्याला जपून पुढे कसं काम करता येईल हेच काम करण्याचा मानस माझा राहणार आहे. परत शिक्षणासाठी देखील आपण ठोस पावलं घेणार आहोत. तर माझं विजन एवढंच आहे की सुलभ, सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा कसं घडवता येईल याबाबत आपले काम तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने पुढे नक्कीच जाईल. लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. महायुतीने काल नगराध्यक्ष पदासाठी आणि 17 नगरसेवक पदांसाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सायली सुनील कुरूप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबतच महायुती पॅनलमधील 17 नगरसेवक उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही प्रक्रिया ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात पार पडली. यावेळी आमदार किरण सामंत, शिवसेना नेते अविनाश लाड यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता अधिकच चुरशीची बनलेली आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीने जोरदार एंट्री घेतली आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी सीमा शिंदे या सक्षम उमेदवाराला मैदानात उतरवले असून यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढलेली आहे. सोमवारी सीमा शिंदे यांनी खेड नगरपालिकेत जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदासाठीचे आपले नामनिर्देशन पत्र रीतसर दाखल केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सादिक काळजी यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नवीन समीकरणे तयार झालेली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या या पहिल्या सहभागाने खेडच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सीमा शिंदे यांच्या उमेदवारीमुळे आता प्रमुख पक्षांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी काळात ही निवडणूक आणखी कोणत्या घडामोडी घडवून येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मतदारांना आता एक नवा आणि सक्षम पर्याय उपलब्ध झालेला आहे. 1947 पासून तुम्ही जरी बघितलात तर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास आहे त्या इतिहासानुसारच ह्या असंघटित जाती, असंघटित समाज हे जेवढे असंघटित होते त्यांना सगळ्यांना संघटित करून ह्या देशामधील लोकांना न्याय दिलं आणि त्या जातीला मार्गदर्शन केलं आणि त्यांना मजबूत केलं. आज हे जे काय वोटिंगच्या विषय आपल्या हातात आलेला आहे हे बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातूनच आपल्याकडे आलेलं आहे. जर हे नसतं, हे अधिकार जर आमच्याकडे नसतं तर आज हे अधिकार आम्ही कुठेही आमच्या सामान्य जनतेला ते मिळालं नसतं. ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेली ताकद आहे. आणि ह्या खेडच्या जनतेला मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही कुठल्याही पैशाच्या बळी न पडता बाळासाहेबांनी जे तुम्हाला ताकद दिलेली आहे त्या ताकदचा फायदा ह्या देशाला द्या, ह्या महाराष्ट्रात द्या, ह्या जिल्ह्यात द्या, ह्या खेळात द्या आणि जनतेसाठी करा. एवढंच मी त्यांना मतदानासाठी त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या उमेदवाराला जेव्हा तुम्ही मतदान कराल तर तुम्ही जनतेला, देशाला आणि ह्या महाराष्ट्राच्या स्टेटला तुम्ही ताकद देण्याचं मतदान कराल. जर इतर ठिकाणी केलात तर तुमचा हा मतदान कुठंतरी विकला जाईल आणि कुठंतरी त्या मतदानाच्या विकल्यानंतर तुमचा विकास थांबेल. अशा पद्धतीचा विचार तुम्ही करून आमच्या ह्या बहुसंख्ये ह्या उमेदवाराला मतदान करून आमची वंचित बहुजन आघाडीची प्रथमच ह्या खेड तालुक्यामध्ये उमेदवार उभी आहे आणि तुम्ही त्यांना ताकद द्या. तुमच्या ताकद दिल्यानंतर आम्ही तुमच्या ह्या खेड तालुक्यातला विकास कुठंही आम्ही तिथं कमी पडणार नाही. आणि माझ्या प्रकाशसाहेब आंबेडकरांची ताकद घेऊन तुमच्या सगळ्या खेड तालुक्यातल्या जनतेचा आम्ही विकास करायला आम्ही गवाही देतो.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण तापू लागलेले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे। स्थानिक नेते बाळ माने यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांना आव्हान दिले आहे। बाळ माने यांनी 44 कोटी रुपयांच्या थकीत डांबर घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असून हा निवडणुकीतील एक ज्वलंत विषय बनलेला आहे। त्यांची मागणी आहे की या डांबर घोटाळ्याशी संबंधित सर्व व्हाउचर्स आगामी निवडणुकांपूर्वी जनतेसमोर जाहीर करावीत। हा केवळ आरोप नसून जनतेच्या पैशांच्या योग्य वापराशी आणि पारदर्शकतेशी संबंधित प्रश्न असल्याचे बाळ माने यांनी म्हटले आहे की 44 कोटी रुपयाचं डांबरच वापरलं नाही आणि त्यामुळे रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत आणि त्याचा प्रचंड त्रास हा रत्नागिरीकरांना होतो। ही फार मोठी समस्या आहे आणि त्यामुळे माझा सवाल असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत ही जे तुमच्या पद्धतीनं 5 वेळेला निवडून आलेले आहेत, तर त्यांनी ह्या 44 कोटीच्या डांबराची व्हाउचर या निवडणुकीपूर्वी रत्नागिरीला जनतेला दाखवावी। नाहीतर 5 वर्षापूर्वी एक माजी खासदार म्हणाले होते की डांबर चोर इथला आमदार आहे, तर त्यालाच पुष्टी मिळेल असं मला वाटतं की 44 कोटी रुपयाचं डांबर गेलं कुठे। रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे। यंदाच्या निवडणुकीत रोह्याच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये थेट कडवी झुंज पाहायला मिळत आहे। त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांनी यावेळी शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या तिकिटीवरती नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर त्यांच्याच एका अनुभवी नेत्याशी सामना करण्याचे आव्हान उभे राहिले आहे। रोहा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो। याच बालेकिल्ल्यात शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात होत असलेली ही लढत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे। रोहा नगर परिषदेतील एकूण 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। शिवसेना, शिंदे गटाच्या वतीने सर्वच्या सर्व 21 जागांवरती आपले उमेदवार उभे करण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे। त्यामुळे रोह्यातील राजकीय वातावरण तापले असून या निवडणुकीचे निकाल काय लागतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे की रोहा नगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेना आपले उमेदवारांचं भवितव्य आजमावत आहे आणि आज रोह्याला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय विकास कामं असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचं संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि अजून भरतायत ते निश्चित विजयी होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत। हे अनुभवी आहेत ज्यांनी या नगरपालिकेमध्ये 15 वर्ष सभापतीपद असेल, उपनगराध्यक्षपद आहे, अनेक कामं त्यांनी केलेले आहेत, विकास कामं केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रभागातून लढून त्यांनी आपला भवितव्य आजमावलेलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांडगा आहे। त्यामुळं या वेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हा निश्चित विजयी, भरघोस मताने विजयी होईल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यातील नगर परिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून अनेक ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। महाड नगर परिषदेमध्येही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे। यावेळी महाड नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झालेले आहेत। तब्बल 74 इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले, तर नगराध्यक्ष पदासाठीही 8 उमेदवारांनी जोरदारपणे दावेदारी केलेली आहे। यामुळे महाडमधील ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। राजकीय वर्तुळामध्ये सध्या याच निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे। विशेषतः यंदाच्या निवडणुकीत खरी लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांनी म्हटलेले आहे। दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। स्थानिक पातळीवरील ही प्रतिष्ठेची लढत कोण जिंकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मंत्री भरत गोगावले यांनी या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे वीरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा या वेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे।
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच महाड शहरामध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे। शिवसेना शिंदे गट एकला चलो भूमिकेतून रिंगणात उतरले असून पक्षाचे उमेदवार सुनील कविस्कर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात ही रॅली निघाली। 2 दिवसांपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार सुदेश कळमकर यांनी अर्ज दाखल केला होता। त्याला प्रत्युत्तर देत कविस्कर यांच्या उमेदवारीमुळे महाडमध्ये महायुतीतील अंतर्गत स्पर्धा स्पष्टपणे दिसून येत आहे। यावेळी युवा नेते विकास गोगावले, चंद्रकांत कळंबे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी विरोधकांवरती जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो, कधीतरी, नेहमी नाही वापरत, पण मी काळा गॉगल कधी घालत नाही। काळ्या गॉगल मधनं काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती। आम्ही कधी काळा गॉगल घातलेला पाहिलं नसेल तुम्ही, परंतु दुर्बीण पण घेण्याची आवश्यकता नाही। आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे। जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे। निकापाने एकदा होऊन जाऊ द्या, त्यांना सांगा जर हिम्मत असेल तर एकदा बसा बरे आमच्या या मैफिलमध्ये, मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेठला उगाच 4 वेळेला निवडून दिलं का या जनतेने। आणि आम्ही सांगितलेलं आहे ना, जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। शिवसेनेच्या शिंदे गट वतीने सुहेल मुकादम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते प्रभाग क्रमांक 16B मधून निवडणूक लढवणार आहेत। यापूर्वी सुहेल मुकादम यांनी याच प्रभागामधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता। नगर परिषदेतील आरोग्य, पाणी आणि नियोजन समितीचे सभापतीपद त्यांनी यशस्वीरित्या भूषवले होते। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे कामे मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत। रत्नागिरीमध्ये ते मितभाषी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। गेली 35 वर्ष ते सातत्याने सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन केली आहे। या संघटनेच्या माध्यमातून सुमारे 450 ज्येष्ठ नागरिकांना ते मदत करतात आणि त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात। त्यांच्या या भरीव कामाची दखल पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी घेतली असून त्यांना पक्षाकडून पुन्हा अधिकृत उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे हजारो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे। याच पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बाळ माने यांनी या नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी दणदणीत विजय मिळवणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। त्यांच्या मते नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कारण काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये असं बोललं जात होतं की कोण नाही, पर्याय नाही, आम्ही काय करणार, नाईलाजानं आम्ही जे कोण राज्यकर्ते आहेत त्यांना मतदान करत असतो। तर त्यांना म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं चित्र पहा, एक संघ चित्र आहे। एक सशक्त समर्थ विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा एक समर्थ पर्यायी सत्ताधारी होणारा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेतृत्वाखाली महाविकास आघाडी म्हणून सज्ज झालो आहे। आणि त्यामुळे आमची विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद मताच्या रूपानं द्या आणि एक गुड गव्हर्नन्स, एक विकसित रत्नागिरी कशी होते हे आम्ही एक वचन रत्नागिरीकरांना दिलेलं आहे। गुहागर नगर पंचायतीच्या निवडणुकीत यंदा एक अनोखी आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळते। वॉर्ड क्रमांक 13 मध्ये वडील आणि मुलगाच नगरसेवक पदासाठी आमने सामने उभे ठाकलेले आहेत। या अनपेक्षित लढतीमुळे संपूर्ण गुहागरमध्ये सध्या उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालेले आहे। राजेंद्र अर्जुन भागडे हे शिवसेना शिंदे गटकडून निवडणूक लढत आहेत, तर त्यांचेच सुपुत्र सौरभ राजेंद्र भागडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकिटीवरती त्यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरलेले आहेत। एकाच घरातून, एकाच कुटुंबातून आणि विशेष म्हणजे एकाच वॉर्डमधून हे पितापुत्र राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधामध्ये उभे राहिलेले आहेत। राजकीय मतभेदांमुळे एकाच वॉर्डमध्ये अशी लढत होण्याची शक्यता कमी असते, पण गुहागरमध्ये हे घडलेले आहे।
मतदारांसमोर आता कोणाला निवडून द्यावे असा पेच निर्माण झालेला आहे। ही निवडणूक फक्त वडील मुलाच्या नात्याची नाही तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्षाची ही कसोटी ठरणार आहे। गुहागरमध्ये वॉर्ड क्रमांक 13 मध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार, वडील की मुलगा, याचा निकाल पाहण्यासाठी संपूर्ण शहर आतुरतेने वाट पाहत आहे। पेण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने काल म्हणजे सोमवारी जोरदार प्रदर्शन केले आहे। खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे पेणमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, तर नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले। या भव्य रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त जनसमुदायाचा प्रतिसाद पाहून पेण नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह सर्व 24 नगरसेवक पदांवरती युतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाय। महायुतीकडून आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही 24+1 एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेणच्या जनतेने दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। 24+1 या अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही। आजच्या ह्या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला एवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते ते। 24+1 हे आजही सांगतोय आणि उद्या पण 3 तारखेला बघा की हे एवढे लोक निवडून आलेले असतात। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना सगळ्यात मेन तर आजपर्यंत आम्ही पेण शहराचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील साहेब असतील, खासदार धैर्यशील दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील, या सर्व मंडळींच्या वतीने या पेण शहराचा विकास आणि कायापालट होण्यासाठी गेल्या 9 वर्षात जी कामं केली, ही कामं म्हणजे सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहे। आम्ही कामं करू शकलोत आणि यापुढे आम्ही करणार आहोत, यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। पेण नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरत साळवी यांनी प्रभाग क्रमांक 6B मधून उमेदवारी अर्ज दाखल करत विजयाचा निर्धार केला आहे। त्यांना चर्मकार समाजातील 300 मतदारांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला असून युवा पिढीचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। अलिबाग मुरुड रोहे मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा आशीर्वादही भरत साळवी यांना लाभलेला आहे। गेली 30 वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले भरत साळवी हे 20 वर्षापासून चर्मकार समाजाचे अध्यक्ष म्हणून समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांच्या या दीर्घकालीन कार्यामुळे त्यांनी समाजात एक विश्वासार्ह स्थान निर्माण केलेले आहे। सध्याच्या नगरपालिका निवडणुकीत मतदारांना नवीन चेहऱ्याची अपेक्षा असून बदलाची लाट दिसत आहे। प्रभाग क्रमांक 6B मध्ये एकूण 3584 मतदार आहेत, त्यातील 1800 महिला आणि 1700 पुरुष मतदारांचा समावेश आहे। भरत साळवींना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। पेणच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। शिंदे शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज भरत आहे। आज अर्ज भरताना माझ्या मागे माझ्या समाजाने मला आज पुरस्कृत केलेला आहे। आज आमचा बरेच वर्ष आमचा समाज हा पिछाडीवर आहे, कोणत्याही प्रकारची आमच्या इथं सुविधा नसल्यामुळे आज पक्षांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि समाजाने माझ्यावर जबाबदारी की तुम्ही आमचं नेतृत्व करा। आपल्या समाजाला कुठेतरी नावारूपाला आणण्यासाठी त्या समाजाला जो मागे ठेवण्यात आलेला आहे, गेले 25 ते 30 वर्ष या प्रभागावर एकाच समाजाचं नेतृत्व असल्याने समाजाने मला पुरस्कृत करून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6B मधून मी शिंदे शिवसेनेकडून मी आज उमेदवारी अर्ज भरत आहे। खेड शहरात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आरती महेंद्र पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करताना परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। घोषणाबाजी आणि जल्लोषात आरती पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आरती पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे खेडमधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे। आरती पवार यांच्या उमेदवारीमुळे आता खेडच्या निवडणुकीत रंगत आणखी वाढणार आहे।
महाराष्ट्राचे बुलंद व्यक्तिमत्व, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिन साजरा करण्यात आला। संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली। याच पार्श्वभूमीवरती महाड शहरातही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाडमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी बाळासाहेबांना आदराने अभिवादन केले। महाड शहरातील प्रमुख चौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले। यावेळी राज्याचे मंत्री भरत गोगावले, युवा सेना विकास गोगावले यांच्यासह शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळ राहुल, पद्माकर मोरे, चेतन पोटफोडे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना विनम्र अभिवादन केले। महाड शहरातील शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रिय नेत्याला श्रद्धांजली वाहिली। या निमित्ताने बाळासाहेबांचे ज्वलंत विचार आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। त्यांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचा जय जयकार केला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांना घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आणि तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे। शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। या मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक अशी एकूण 1153 शोध पथके घरोघरी जाऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करतील। त्यांच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी 236 पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत। नागरिकांनी या पथकांना सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घेणे आवश्यक आहे। जर कुष्ठरोगाची कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने संपर्क साधावा असे जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश जोखीमग्रस्त भागातील व्यक्तींमध्ये कुष्ठरोगाची वेळेवरती ओळख करून उपचार सुरू करणे, रोगाचा प्रसार रोखणे आणि समाजातील गैरसमज व सामाजिक भेदभाव दूर करणे हा आहे। यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि गाव पातळीवरतीही कुष्ठरोगाबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। यामुळे जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग मुक्त स्थिती निर्माण होण्यास मदत होईल। दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पासून आपण आपले जिल्हा रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम याची सुरुवात करतोय। या कार्यक्रमामध्ये माझ्या सगळे रत्नागिरीकरांची निवेदन आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण जवळचे PHC किंवा आपले जवळचे RH रूरल हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करण्यात यावे किंवा जे आपल्याकडे आपल्या कुटुंबांना जे आमचे टीम्स आरोग्य टीम्स जे आपल्याला व्हिजिट देणार आहे त्यांना प्रतिसाद द्यावे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही कुष्ठरोगचे केसेस असतील किंवा लोकांमध्ये सिम्पटम्स असतील त्यांना जाणून आपण लगेच त्याच्यावर कारवाई आणि त्याच्यावर त्यांना एक चांगला उपचार देऊ शकेल। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। मतदार यादीतील त्रुटी, आरक्षण सोडतीतील गोंधळ आणि महानगरपालिकेतील कामांमध्ये होत असलेल्या अनियमिततांवरती कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी यावेळी बोलताना महापालिकेतील कोट्यावधींच्या कामांमध्ये बोगस बिलांद्वारे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे। आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही मंडळी आणि आयोजित केलेला होता आणि या मेळाव्याला पनवेल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। या मेळाव्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याच्यामध्ये पनवेलच्या एकंदरच प्रशासनाच्या बाबतीत असलेला संशय, मतदानाच्या बाबतीत असेल, मतदार यादीच्या बाबतीत असेल, जी दुसऱ्यांदा सोडत आरक्षणाची महापालिकेसाठी सकाळी झाली त्या बाबतीत असेल, हा प्रकर्षानं डोकावताना दिसला।
कोकणातील युवकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। मंडणगड तालुक्यातील वेरळ आणि पालवणी येथे नैसर्गिक शेती आणि बांबू वनशेतीवरती आधारित एक दिवसीय हरित कौशल्य विकास कार्यशाळा नुकतीच पार पडली। NYCC आणि ट्रिपल चॅरिटेबल ट्रस्ट यांनी YFN इंडिया फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते। कार्यशाळेत वाढत्या शेती खर्चावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कोकणातील बांबू वनशेतीचे महत्त्व यावरती सखोल चर्चा झाली। नैसर्गिक शेतकरी, स्वयंसहायता गट आणि तज्ञांनी यात उत्साहाने सहभाग घेतला। कोकणातील युवा स्थलांतराची समस्या गंभीर असल्याने बांबू वनशेती आणि नैसर्गिक शेती हे शाश्वत उपजीविकेचे प्रभावी पर्याय ठरू शकतात यावरती भर देण्यात आला। विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि युवा महिलांना स्थिर रोजगार मिळवून देण्यासाठी हे मॉडेल महत्त्वाचे ठरेल। पुढील टप्प्यात डिसेंबरमध्ये माती परीक्षण मेळावा, बांबू लागवडीसाठी भूमी सर्वेक्षण आणि मंडणगड येथील भावेश कारेकर यांच्या बांबू व्हिलेज इंडिया प्रकल्पाला शेतकऱ्यांची सहल आयोजित केली जाणार आहे। हा उपक्रम कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वळवून रोजगार निर्मितीला नवी दिशा देईल अशी अपेक्षा आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।